महिलांच्या मताने ठरवली सत्ता. बाळासाहेब भोसले ठरले गेम चेंजर. विनोद गंगणे नगराध्यक्ष. भोसले यांचे नियोजन, बहिणींचा विश्वास आणि गंगणेंची सत्ता. तुळजापुरात ऐतिहासिक निकाल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत शासनाने अनिवार्य केलेल्या ई-केवायसी प्रक्रियेच्या निमित्ताने तुळजापूर शहरात उसळलेली महिलांची अभूतपूर्व गर्दी ही केवळ प्रशासकीय गरज न राहता राजकीय दिशादर्शक ठरली आहे. शहरात मोफत ई-केवायसी शिबिरांचे जाळे उभारत या उपक्रमाला जन आंदोलनाचे स्वरूप देणारे सुशांत उर्फ बाळासाहेब भोसले हे महिलांसाठी एकमेव आकर्षण ठरले. तुळजापूरमधील कोणतीही पात्र महिला ई-केवायसी पासून वंचित राहू नये या ठाम भूमिकेतून भोसले यांनी राबवलेल्या उपक्रमाला लाडक्या बहिणीचा भरघोस प्रतिसाद मिळाला. अद्याप ई-केवायसी न केलेल्या महिलांसाठी सोपी प्रक्रिया, मार्गदर्शन आणि मोफत सुविधा देत भोसले यांनी विश्वासाचा धागा घट्ट केला आणि हाच विश्वास मतपेटीतून कौल बनून बाहेर आला. त्याच लाडक्या बहिणींनी नगराध्यक्षपदाच्या लढतीत उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून देत शहराच्या सत्तेचा किल्ला भक्कम केला. विनोद उर्फ पिंटू गंगणे यांची नगराध्यक्ष म्हणून निवड ही केवळ विजय नव्हे तर महिला मतदारांच्या संघटित शक्तीचा स्पष्ट संदेश ठरला. विशेष म्हणजे वर्षानुवर्ष दिवाळी भेट देणारे विनोद पिंटू गंगणे यांच्याकडे यंदा लाडक्या बहिणींनी थेट नगराध्यक्षपदाची भेट दिली. हा विजय कृतज्ञतेचा, विश्वासाचा आणि सेवाकार्याचा स्फोटक प्रत्यय देणारा आहे. भोसले यांच्या नियोजनबद्ध सामाजिक हस्तक्षेपातून उभा राहिलेला हा कौल आणि गंगणे यांचा निर्णायक विजय यांनी तुळजापूरच्या राजकारणात लाडक्या बहिणींचाच एकमेव आकर्षण असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे. आज तुळजापूर सांगत आहे, सेवेला मत, विश्वासाला सत्ता. पाहत रहा तुळजापूरनामा न्यूज चॅनेल, तुळजापूर.